मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा कुंडल रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय. खंबाळे नजीक झालेल्या भीषण अपघातात विट्यातील एक तरुण जागीच ठार झालाय. महेंद्र पांडुरंग शितोळे असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर अक्षरशः आक्रोश केलाय. यावेळी वैभव पाटील यांनी नातेवाईकांना धीर देत मदतीचा हात दिलाय. विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात विट्यातील शिवाजीनगर येथील महेंद्र पांडुरंग शितोळे वय 35 वर्षे हा तरुण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की विट्यातील महेंद्र शितोळे हा तरुण आंधळी येथे असणाऱ्या आपल्या सासरवाडीला गेला होता. त्यानुसार आज सोमवारी सकाळी हा तरुण आंधळीकडून विट्याकडे येत असताना खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर तरुणाच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. टायर पंक्चर असल्याने रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या डंपरच्या शेजारीच हा अपघात झाल्यामुळे अपघाताबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यानुसार सदर दुचाकीस्वार रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या डंपरला धडक देऊन रस्त्यात पडला की या डंपरला चुकवण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार रस्त्यात पडून ठार झाला, अशी शक्यता घटनास्थळावरून वर्तवण्यात येत आहे. अशातच या अपघातादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या युवा नेते वैभव पाटील यांनी तातडीने या अपघातग्रस्तांची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा तरुण जागीच ठार असल्याने वैभव पाटील यांनी तातडीने प्रशासनासह रुग्णवाहिकेला आणि मृत तरुणाच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. यावेळी घटनास्थळावर दाखल झालेल्या महेंद्र शितोळे यांच्या नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. यावेळी वैभव पाटील यांनी नातेवाईकांना धीर देत पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. परंतु हा अपघात नेमका कसा झाला, नक्की चूक कोणाची याबाबत पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. तर या अपघातानंतर मृत महेंद्र शितोळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महेंद्र शितोळे यांच्या मृत्यूनंतर विटा परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल
डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.